नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहणार आहोत देवेंद्र 3.0 हे नव्या पर्वाला आता सुरुवात होणार आहे, त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। एकनाथ शिंदे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। तर गृहमंत्री पदावर अद्यापही चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। शिंदेना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे। सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर फडणवीसांचं वक्तव्य। तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही समर्थन दिलं, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मात्र मंत्रिमंडळात राहणार की नाही हे लवकरच सांगणार, शिंदेंकडून स्पष्ट। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं, आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे। शिंदेंचं माहित नाही ते कळेलच, पण मी तर शपथ घेणार असं म्हणत अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी शपथ घेण्याचा अनुभव असं म्हणत शिंदेंचा टोला। मैं तो लेने वाला हूं, दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। राज्यपालांकडे पत्र देत महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा, सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांनी मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर। तर आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि रवींद्र चव्हाणांकडून ठरावाला अनुमोदन। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो। माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीसांचा शपथविधी। मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी सर्वांचे आभार मानले। निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है। 2019 साली आपल्याला जनतेचा कौल मिळाला होता, मात्र तो हिसकावून घेण्यात आला। त्या काळात जनतेसोबत एका प्रकारे बेईमानी करण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर प्रतिक्रिया। महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन आणि शुभेच्छा। नितीन गडकरींकडून ट्विट करत शुभेच्छा।